मजवार केली प्रीती, अंधार पडता तुझ विनंती, तूच जगाची ज्योती। अंधार पडता तुझ विनंती, तूच जगाची ज्योती। माते मरिया आलो आम्ही दारी तुझ्या, निर्मळ कर गे मजला वसुनी अंतरी माझ्या। सुस्वागतम सुस्वागतम। आपल्या नवाळे गाव परिवारातील सर्व भाविकांचे हार्दिक स्वागत। प्रिय बंधू भगिनींनो, फातिमा माता आज आपल्या गाव परिवारात आपल्या भेटीला आली आहे। आपला विश्वास दृढ करण्यासाठी ती आपल्या प्रत्येकाला विनंती करत आहे। फातिमा मातेच्या गाव भेटीचा इतिहास असा आहे। 1917 मध्ये पहिल्या महायुद्धाचे 3रे वर्ष सुरू होते। ह्या महायुद्धात असंख्य लोक मरण पावले। अनेक अनैतिक बाबींना व आध्यात्मिक गोष्टींना उधाण आले।
अविश्वासाचे थैमान माजले होते तेव्हा 13 मे ते 13 ऑक्टोबर 1917 मध्ये पोर्तुगाल येथील फातिमा गावी पवित्र मरियेने फ्रान्सिस जसिंता व लुसी ह्या 3 लहान मुलांना 6 वेळा दर्शन दिले व आपल्या सर्वांना एक महान संदेश दिला। सो संदेश म्हणजे रोजरीची कौटुंबिक प्रार्थना करा, दररोज जपमाळेची प्रार्थना केल्याने पापांची क्षमा मिळते, श्रद्धा बळकट होते व आपले आध्यात्मिक नूतनीकरण होते। ज्या पवित्र मातेने फातिमा गावी दर्शन दिले तीच फातिमा माऊली आज आपल्या नवळे गाव परिवारात आली आहे। आज देखील ती आपल्याला तोच संदेश देत आहे। जपमाळेची प्रार्थना करा, आपला विश्वास दृढ करा, आपले परिवर्तन करा, आपले अंतःकरण शुद्ध करा, ईश्वरी प्रेमाचा व खऱ्या शांतीचा अनुभव घ्या। ह्यासाठी आपण आज प्रार्थना करूया। पवित्र पुरुषाच्या या कृपेने आमच्या शत्रूपासून आम्हाला सोडव। पिता पुत्र पवित्र आत्मा यांच्या नावे आमेन। स्वर्ग आणि पृथ्वी यांचा उत्पन्न करता सर्व समर्थ माझा विश्वास आहे तो पवित्र आत्म्याच्या योगाने रची समवला। कुमारी मरियेपासून जन्म भोगले, त्याला सुसंवाद दिले, तो मरण पावला, त्याला पुण्यात आले, तो जिवंत आणि मेलेल्यांचा न्याय करावयास नाही। पवित्र आत्मा पुत्र पवित्र आत्मा यांचा जसे प्रारंभी तसे आता आनंदाचे रहस्य। पहिले रहस्य, देवदूताने मरियेला संदेश दिला। आपल्या कुटुंबातील सर्व लहान बाळगोपाळांसाठी प्रार्थना करूया, त्यांच्याबद्दल देवाचे आभार मानूया, त्यांचा विश्वास दृढ व्हावा, ईश्वरी ज्ञानात त्यांची वाढ व्हावी व त्यांच्या श्रद्धा बांधणीकडे पालकांनी विशेष लक्ष द्यावे म्हणून फातिमा मातेच्या मध्यस्थीने प्रभूकडे प्रार्थना करूया। आपण आमच्या नमो मरिया गायनात घेणार आहोत। आमच्या स्वर्गातील बापा, तुझे नाव पवित्र मानले जाओ, तुझे राज्य हो जसे स्वर्गात तसे पृथ्वीवर तुझ्या इच्छेप्रमाणे हो। आमची दररोजची भाकर आज आम्हाला दे आणि जसे आम्ही आमच्या अपराध करणाऱ्यांना क्षमा करतो तसेच तू आमच्या अपराधांची क्षमा कर आणि आम्हाला मोह प्रसंगी पडू देऊ नकोस पण वाईटापासून आम्हाला। नमो मरिया कृपा पूर्ण तू आम्हाला नारी प्रभूची सुंदर दान। पावन मरिये देव माता हो, आम्हास विनव आता मृत्यू समयी। नमो मरिया कृपा पूर्ण तू आम्हाला नारी प्रभूचे सुंदर दान। पावन मरिये देव माता हो, आम्हास विनव आता मृत्यू समयी। नमो मरिया कृपा पूर्ण तू आम्हाला नारी प्रभूचे सुंदर दान। पावन मरिये देव माता हो, आम्हास विनव आता मृत्यू समयी। नमो मरिया कृपा पूर्ण तू आम्हाला नारी प्रभूचे सुंदर दान। पावन मरिये देव प्रार्थना करूया। ज्याप्रमाणे पवित्र मरियेने काना गावी मध्यस्थी करून त्या कुटुंबाचा विश्वास बळकट केला, त्याचप्रमाणे आपल्या कुटुंबातील सर्व सदस्यांचा विश्वास दृढ व्हावा। प्रत्येक विनंतीनंतर आपले उत्तर असेल, प्रभो आमची प्रार्थना आहे। प्रभो आमची प्रार्थना आहे। आपले परमगुरु लिओ व आपले मेंढपाळ बिशप थॉमस डिसोजा, धर्मगुरु व धर्मभगिनी यांना प्रभूच्या कृपेचा विशेष लाभ व्हावा म्हणून आपण प्रार्थना करूया। प्रभो आमची प्रार्थना आहे। आपल्या कुटुंबावर, गाव परिवारावर देवाच्या कृपेचा वर्षाव व्हावा। त्यांची लग्न होणार आहेत, त्यांची लग्न व्यवस्थित पार पडावी म्हणून आपण प्रार्थना करूया। प्रभो आमची प्रार्थना आहे। या वर्षी आपल्या गाव परिवारातील मुले प्रथम ख्रिस्त शरीर संस्कार स्वीकारणार आहेत,
त्यांना येशूविषयी विशेष ओढ वाटावी म्हणून आपण प्रार्थना करूया. प्रभू आमची प्रार्थना आहे. आपल्या गाव परिवारातील परदेशात आहेत त्यांच्या अभ्यासावर व कामधंद्यावर तसेच गाव परिवारातील लहान मुलावर व त्यांच्या पालकावर फातिमा मातेचा आशीर्वाद असावा म्हणून आपण प्रार्थना करूया. प्रभू आमची प्रार्थना आहे. आपल्या गाव परिवारातील तरुण तरुणींना ईश्वरी हाक ऐकू यावी व त्याला प्रतिसाद देण्यासाठी त्यांना धैर्य प्राप्त व्हावे म्हणून आपण प्रार्थना करूया. प्रभू आमची प्रार्थना आहे. त्याचप्रमाणे विशेष करून आपण प्रार्थना करूया आपल्या मते संकटसाठी. ते थोड्या दिवसा अगोदरच आपल्यातून निघून गेलेले आहेत. आपल्या गाव परिवारातील आपल्या नातेवाईकातील जे कोणी मरण पावलेले आहेत त्यांची विशेष करून येथे आपण आठवण करूया. प्रभूने त्यांच्या सर्व पापांची त्यांना क्षमा करावी व त्यांना स्वर्गीय नंदनवनात सामावून घ्यावे म्हणून आपण प्रार्थना करूया. प्रभू आमची प्रार्थना आहे. आपल्या वैयक्तिक हेतूंसाठी आपण थोड्या वेळ शांत राहून प्रार्थना करूया. आपल्या कुटुंबातील सर्व मृत लोकांसाठी एक आमच्या स्वर्गातील बापा व एक नमो मरिया आपण घेणार आहोत. आमच्या स्वर्गातील बापा, तुझे नाव पवित्र मानले जाओ, तुझे राज्य येऊ, जसे स्वर्गात तसे पृथ्वीवरही तुझ्या इच्छेप्रमाणे हो. आमची दररोजची भाकर आज आम्हाला दे आणि जसे आम्ही आमच्या अपराधकांना क्षमा करतो तसेच तू आमच्या अपराधांची क्षमा कर आणि आम्हाला मोह प्रसंगी पडू देऊ नकोस पण वाईटापासून आम्हाला सोडव. नमो पूर्ण मरिये, प्रभू तुझ्या ठाई आहे. हे पवित्र मरिया, देवाची माते, आम्हा पाप्यांसाठी आता आणि आमच्या मरणाच्या वेळेस विनंती कर. आमेन. आई माऊली आमची. त्याच अगोदर आपण सर्वांनी माऊलीचा प्रसाद घेऊन जायचा आहे. आई माऊली आमची, येशूची आई मरिये, लेकरांसाठी सदा विनंती कर मरिया माते. आई माऊली आमची, येशूची आई मरिये, लेकरांसाठी सदा विनंती कर मरिया माते. दुःखाचा क्रूस वाहण्यास, येशूच्या मागे जाण्यास शक्ती सदा विनंती कर मरिया माते. विनंती कर मरिया माते. प्रभूचा गौरव असो आता आणि सदा सर्वदा. प्रभूचा गौरव असो आता आणि सदा सर्वदा. गॉड इज गुड.